श्रीराम समर्थ. वटपौर्णिमा अगदी जवळ येते. दरवर्षी आपण वडाची पूजा करतो, प्रदक्षिणा घालतो, कथा ऐकतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो का, की सावित्रीने नेमकं काय जपलं? तिने केवळ सत्यवानाचे प्राण परत मिळवले का? की तिने संसार टिकवण्याचा एक सनातन मंत्र आपल्याला दिला? नमस्कार सज्जनहो. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सुखी संसाराचा पासवर्ड या मालिकेतला आजचा विषय आहे वटपौर्णिमा, सुखी संसाराचा विसरलेला पासवर्ड. आपण आज कथा ऐकणार नाही आहोत, कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ती ऐकलेली. या आधीच्या व्हिडिओमध्ये वटसावित्री कशी साजरी करायची, त्या कथेचा मतितार्थही आपण समजून घेतला. आज आपण मात्र कथेमागची कथा समजून घेणार आहोत. त्यातून आपल्याला जर सुखी संसाराचा पासवर्ड मिळाला, तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. या कथेमागची कथा समजून घेण्याचं कारण म्हणजे प्रत्येक युगात यमराज बदलतोय. म्हणजे कसा? तर पूर्वी यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन गेला. पण आजच्या युगामध्ये मात्र रोजच आपल्यापुढे यम उभा टाकतो आणि प्रेम, विश्वास, संवाद आपल्यापासून घेऊन जातो. अहंकार, आत्मविश्वास, अपेक्षांचं ओझं आणि एकमेकांसाठी कमी होत चाललेला वेळ. या सगळ्यांपासून संसार वाचवण्यासाठी सावित्रीने दिलेला संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे. सावित्रीची ही कथा जर आपण ऐकली, तर आपल्याला सावित्रीचे काही गुण दिसतात. तर सावित्रीचा पहिला गुण म्हणजे दृढ संकल्प. तिला भविष्य माहिती होतं आणि भविष्य माहिती असूनही ती घाबरली नाही. आज छोट्या-छोट्या अडचणी आल्या, की आपण नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं करतो. आज आपल्या आजूबाजूला आपल्याला अशा अनेक सावित्री दिसतील, की ज्यांना भविष्य काळात काळाकुट्ट अंधार दिसत असूनही त्या डगमगल्या नाहीत. मुंबई हायकोर्टच्या न्यायाधीश ज्यांनी 30 वर्षाहून अधिक काळ न्यायदानाचं काम केलं, त्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर. मृदुला भटकरांची मुग्धा गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली, तेव्हा मला खरोखर मृदुलाताईंमध्ये आधुनिक सावित्री सापडली. निर्दोष असूनही एका स्त्रीच्या आरोपामुळे पुरुष कसा संपतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रमेश भाटकर. एका राजकारण्याचा बळी ठरलेले. पण मृदुलाताईंनी संसाराची पत आणि न्यायाधीशासारखं प्रतिष्ठित पद सांभाळलं. ही तारेवरची कसरत त्यांनी केली आणि त्यांना हा समतोल साधता आला तो त्यांच्यावर लहानपणापासून असलेल्या संस्कारांमुळे. आपली अगदी जवळची व्यक्ती अन्यायाची बळी ठरलेली असूनही दुसऱ्यांना निपक्षपाती न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. खरं तर स्वतः न्यायाधीश असल्याचा फायदा होण्याऐवजी त्यामुळे त्यांची उतरओढच जास्त झाली. मृदुलाताईंचं हे सांगायलाच हवं, हे पुस्तक प्रत्येकीने वाचायला हवं. त्यामुळे आपल्याला आपलं दुःख किंवा आपला संसार किती सहज आहे हे लक्षात येईल. काही वेळा असं होतं, की नवऱ्यामुळे बायकोला त्रास सहन करावा लागतो. तर काही ठिकाणी उलट परिस्थिती असते. अशा वेळी जोडीदाराची खरी परीक्षा होते. तेव्हा आजच्या जगातल्या मृदुलाताईंसारख्या सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आणि पुढे जायचं. तर सावित्रीचा दुसरा गुण असा, की परिस्थितीचा स्वीकार करण्याची ताकद. राजकन्या असूनही तिने वनवासातलं जीवन स्वीकारलं. अगदी माझ्या जवळच्या परिचित व्यक्तीचंच एक उदाहरण आहे. तिच्या बाबतीत घडलेली ही गोष्ट आहे, की काही महिन्यांपूर्वी अचानक तिचे दोन्ही डोळे गेले आणि 10 वर्षांपासून असलेली रिलेशनशिप धोक्यात आली. परिस्थिती बदलली, की जीवाभावाची माणसंही बदलतात. सुभाषित आहे, मला इथे त्याची आवर्जून आठवण होते. स्नेहो हि वरम अघटितम, नवरम संजात विघटित स्नेहः, हृतनयनो हि विषादी, न विषादी भवती जात्यांध. अर्थात ज्याला जन्मतःच डोळे नसतात, त्याला त्याचं जास्त दुःख होत नाही. पण एखाद्याला डोळे असतात आणि नंतर ते जातात, तेव्हा त्याला जास्त दुःख होतं. खरंच जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. खरं तर ज्या मुलीच्या बाबतीत हे घडलं, ती परिस्थिती बदलू शकत नाही. कारण त्यावर काहीच इलाज नाहीये.
पण तिच्या जोडीदाराने जर समजूतदारी दाखवली तर मात्र तिचं जीवन बदलू शकतं. अर्थात हा स्वीकार करायला मनाचा दृढ निश्चय लागतो. अशी दुर्दैवी घटना कोणाच्याच बाबतीत घडू नये. पण घडलीच तर तिच्या किंवा त्याच्या जागेवर आपण असतो तर हा प्रामाणिक विचार करून बघावा. आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करणं जर अपरिहार्य आहे, तर मग तो आनंदानेच का करू नये? त्यामुळे काय होईल, की आपलं मनस्वास्थ्य बिघडणार नाही आणि इथेच आपल्याला अध्यात्म साधनेची खरी सोबत होते आणि हळू आपण नियतीने आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकतो. आता सावित्रीचा तिसरा गुण म्हणजे कुटुंबाला आपलं मानणं. सावित्रीने फक्त पतीचीच नाही, तर आपल्या सासू-सासऱ्यांची सुद्धा सेवा केली. आज माझं आणि तुझं या पलीकडे जाऊन आपलं म्हणण्याची गरज आहे. गुरु ठाकूर यांच्या छान ओळी आहेत. स्पर्शांना अर्थ मिळाले, नात्यांना आली गोडी. स्पर्शांना अर्थ मिळाले, नात्यांना आली गोडी. माझ्यातून मी कातरला अन सुटली सारी कोडी. माझ्यातून मी कातरला अन सुटली सारी कोडी. मी कातरला की नाती तुटत नाहीत. उलट शिवल्या जातात, घट्ट होतात. नातं कुठलंही असो, हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. फक्त मिठी-मिठी बाते करण्यापेक्षा सासूने सुनेला जर प्रेमाने मिठी मारली ना, तर खूप काम होतं. म्हणजे सारख्या सूचना करणारी सासू आणि सूचना नकोच म्हणणारी सून यांचं नातं त्यामुळे सकारात्मकरित्या बदलतं. सावित्रीचा चौथा गुण म्हणजे बुद्धिमत्ता आणि संवाद. सावित्रीने यमराजाशी युद्ध नाही केलं, तर तिने त्याच्याशी संवाद साधला. आज अनेक संसार संवादाच्या अभावामुळे तुटतात. बरेचदा संवादाचा अभाव हे वादाचं मूळ कारण असतं. हे जर आपल्या वेळीच लक्षात आलं, तर वाद संपतील आणि संवाद सुरू होईल. आपण जेवढी बुद्धिमत्ता शिक्षण, व्यवसाय आणि इतर कामात वापरतो, त्याच्या किमान 50% बुद्धिमत्ता जरी संसार टिकवण्यासाठी वापरली ना, तरी खूप प्रश्न सुटतील. कुठे बुद्धिमत्ता वापरायची आणि कुठे भावनांनी काम घ्यायचं, याचा समतोल मात्र साधता आला पाहिजे. तरच हा संसार सुखाचा होईल. सावित्रीचा 5वा गुण म्हणजे आत्मविश्वास आणि श्रद्धा. सावित्रीचा विश्वास अढळ होता. तिला आपल्या प्रेमाची खात्री होती. त्या भरोशावर तिने यमराजाला सुद्धा जिंकलं. नामस्मरणाने हा विश्वास आजही निर्माण होऊ शकतो. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी मी निस्वार्थ नातं जपण्याचा प्रयत्न करेन. कोणालाही जिंकण्याचा अट्टहास करण्याऐवजी नातं टिकवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. संवाद वाढवेन, अपेक्षा कमी करेन. माझ्या घरात शांततेचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न करेन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संसाराला भार न समजता परमेश्वराची देणगी आहे म्हणून त्याचा स्वीकार करेन आणि पुन्हा भगवंताच्या चरणी माझा संसार अर्पण करेन. ही गोष्ट सहज नाही. त्यासाठी स्वतःला तयार करावं लागतं. आणि ही तयारी कशी करायची यासाठीच हा प्रपंच. थोडक्यात काय तर सुखी संसार हा तयार रेडीमेड असा मिळत नसतो, तर तो रोज घडवावा लागतो. कारण सुखी संसाराचा पासवर्ड टप्प्याटप्प्यावर बदलत असतो. विश्वास, समर्पण, संवाद आणि अध्यात्म साधना ही चतुसूत्री जर आपल्या आयुष्यात असेल, तर आपला संसार नक्कीच समाधानाचा होईल. आजचा विषय आपल्याला कसा वाटला? मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हा विषय जर पुढे न्यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या प्रेमळ सूचना, अभिप्राय आणि आशीर्वाद कळवत राहा. व्यक्त व्हा. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम समर्थ.